आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि त्या शत्रूवर मात करण्याचा माया आणि माझ्या घरच्याचा प्रयत्न सुरू आहे. हॅलो पब्लिक, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजपासून मी आणि माझ्या घरचे आहो एका नवीन मिशनवरती आणि ते मिशन म्हणजे आळस दूर करण्याचा. दूर कसं करणार आपण आळस, तर त्यासाठी घरच्यांना काही नियम ठेवलेत. ते नियम म्हणजे सकाळी 5 वाजता उठायचं, वर्कआउट करायचं, चांगलं खायचं आणि चांगलं राहायचं, कारण आरोग्य हेच खरी संपत्ती. तर आजपासून मी रोज वर्कआउट करणार आहे. मीच नाही तर माझ्या घरचे पण करणार आहे, कारण आम्हाला आळस दूर करायचा आहे. आणि आळस दूर करण्याचा आजचा आपला दिवस पहिला. आज आम्ही काय काय केलं आणि आजपासून आम्ही समोर काय काय करणार आहोत हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत. तर आजचा आपला दिवस पहिला, चला सुरू करू. तर आज मी उठलो 5 वाजता. सकाळीच 5 वाजता उठलं डोळे कप दुखत होते. मैं उठून सगळ्यात पहिले मी पिलं पाणी. मग 15 मिनिटानंतर म्या घासले दात. पाणी पिल्ल्या दातने घासा जरी बा उलटी होती. मग म्या खाल्ले 2 केळं. त्याच्यानंतर दादू आला माझ्याजवळ. म्हणे मलाही फिरायला जायचं आहे. मग त्याला म्या फिरायला नेलो. सकाळी भाई सगळ्यात महत्त्वाचं जे काही असते ना माणसाला, सकाळी उठणं. दुसरं बोलले तो वर्कआउट करून घाम काढणं. घामावाटे जे काही आपलं हे जाते अंगाचं डिसऑर्डर ते आपलं क्लिअर होतात. तुम्हाला काय होतं बाबा, तर माहिती का वजन वाढून होतं. जेव्हापासून हे वर्कआउट फॅमिली जॉईन केली ना तेव्हापासून वजन तर कमी झालं आहे. दुसरे पण त्रास होते ते पण कमी झालं. आई किती दिवसापासून करता तुम्ही? आईचं तोंडाला नाही करून मला 1 महिना झाला. काय वाटते तुला सकाळी उठून म्हणजे खूप खुशी वाटते. दिवसभर झोप नाही आहे असं. नाही तर मग मी पहिले झोपत जाऊ, काम केलं नाही केलं झोपून जाऊ. आळस खूप राहायचं. आता आळस नाही आहे. खूप छान वाटते. घरामध्ये खुशी खुशी वाटते. ऐकलं? आता हे ऐका. घरामध्ये एक लेडीज जर फिटनेस मध्ये नसेल ना, अख्खं कुटुंब दुःखी असते. बरोबर बोलली. म्हणून मग मी बी जोशमध्ये आलो. सगळं खतम झाल्यानंतर मी ना माझ्या वर्कआउट सुरू केलं. वर्कआउट सुरू करायच्या आधी मी ना केला माझ्या बॉडीला वॉर्मअप. कसं आहे माहीत आहे का, वर्कआउट करायच्या आधी बॉडीला गरम करणं लय गरजेचं आहे. इंजन गरम होईन तेव्हाच गाडी बरोबर चालेल ना. तर आपल्या वर्कआउटची सुरुवात मी केली 100 पुशअप्स मारून. गपदम लागला पण 100 पुशअप्स मारले. त्याच्यानंतर म्या मारले 50 डिक्लाइन पुशअप्स. याच्यात बी गप वाट लागते बे. चला मी तर मजाक समजत होतो. डिक्लाइन पुशअप्स मारल्यानंतर मी ना मारले 50 सूर्यनमस्कार. अरे वा, मी काय प्रोफेशनल बॉडी बिल्डर नाही आहे. मला जिम बीममध्ये जायला काही आवडत नाही. मला फक्त हेल्दी राहायचं आहे. त्याच्यामुळं मी हे जे जुनी पद्धती आहे व्यायामची ते वापरून राहिलो. सूर्यनमस्कार मारता माझे पाय फिसलत होते. त्याच्यानंतर मी आज चटईला धडी गेलं. म्हणलं तू भोकात जाय, मला काय घेणदेण नाही द्यायची. त्यानंतर मी मारले 50 सिटअप्स. भाई ज्या दिवशी पहिल्यांदा हे मारलं होतं ना, मला संडासले बसायला बी तकलीफ होत होती. सिटअप्स मारल्यानंतर मी मारले इनक्लाइन पुशअप्स. हे पण 50 मारले. बस मग झालं. एवढाच होता आपला वर्कआउट झाल्यानंतर मी आलो ना बा कॅमेरासमोर. मला पोझिंग तर येत तर नाही, पण म्हणलं थोडासा पंपअप आला आहे, पोझिंग देऊन द्यावं. आणि हे होती आजच्या बॉडीची कंडिशन. ते शोल्डरचा पंप मस्त दिसून राहिला. कॅमेरावर पोज दिल्यानंतर मी आलो माझी पहिली मिल घ्यायला. मिलमध्ये होतं दूध आणि हे याले काय म्हणते मिल्क शेक म्हणून घेऊ आपण. त्याच्यात 60 ग्राम चना म्हणजे आपले फुटाणे, 2 बदाम होते, 2 खारीक होतं आणि थोडासा गूळ. बस त्याला मिक्सरमध्ये काढलं, गप्प भरलं गिलासात, गर हलवलं त्याला. मी पिऊन घेतलं. खतम. शरीरासोबत चेहऱ्याची पण काळजी घ्यायला लागते, म्हणून त्याच्यासाठी मी थोबाडाला लावली होती मुलतानी मिट्टी. 10 मिनटं याला ठेवलं लावून. मग मी आंघोळ करून घेतली. आंघोळ करून मग मी गेलो मेनलाईनमध्ये, कारण आईला आणून द्यायचे होते सामान. मेनलाईनमध्ये गेलो आणि तिचा हा नजारा पाहून बाई मला एकदम जबरदस्त फील वाटलं. म्हणजे थंड गार वाटून राहिलं होतं. ऊन नाही लागली पाहिजे म्हणून एक ग्रीन नेट लावली होती. जे की बहुत जबरदस्त काम केलं, कारण भाई ऊन आहेच तेवढी जबरदस्त, फाटून जाते माणसाची. मग आईला सामान आणून दिलं. आई म्हणे स्वयंपाक झाला, जेवण करून घे. मग मी बसलो जेवण करायला. माझ्या काय डाएट काही आहे नाही बाई. जे घरी बनवलं आहे स्वयंपाकमध्ये तेच खातो मी. तर आज स्वयंपाकमध्ये होतं फुलगोबीची भाजी, बेसन आणि 4 पोळ्या. खाऊ डब्बा बाकी बघू द्या. बाय.